राम राम मंडळी, आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरू विश्वात्मक माऊली आणि विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 44व्या भागाला प्रारंभ करत आहे. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. या धार्मिक व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला. पुढील अनमोल भाग पाहण्यासाठी, स्वानुभवण्यासाठी. जय हरी. आजचा विचार आहे वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. जय हरी. आजचा विषय आहे पहा संत संगतीचे अनमोल फायदे. पहा संत संगतीचे अनमोल फायदे. संत तुलसीदासजी म्हणतात, संत संगती दुर्लभ संसारा, संत संगती दुर्लभ संसारा, निमिष दंड भरी एक उभारा. याचा अर्थ असा आहे भक्तजन हो, संत संगती दुर्लभ आहे, पण आयुष्यात एकदा जरी ती दुर्लभ संगती घडली तरी त्या जीवाचे कल्याणच होणार, असे सर्व संतांनी सांगितलेले आहे. भक्तांचा स्वानुभव आहे. आणि संत तुलसीदासजी सांगत आहेत, संत संगती दुर्लभ संसारा, निमिष दंड भरी एक उभारा. पहा, संत नारद मुनींची वाल्या कोळ्यास थोडा वेळ भेट झाली आणि परिणाम वाल्या कोळ्याच्या जीवनाचा प्रवास दरोडेखोराकडून एक संत श्रेष्ठ आद्य वाल्मिक ऋषी होण्यापर्यंत झाला. संत संगती या व्हिडिओमध्ये आपणास याचा पूर्ण दृष्टांत ऐकवयास मिळेल. आणि असा दुर्लभ लाभ झाला की पहा, प्रभू रामचंद्रांचे अवतार घेण्यापूर्वीच अवतार कार्य लिहिले गेले. मग पहा भक्तजन हो, ऐका आणि विचार करा की या संत भेटीला किती अनमोल असे महत्त्व आहे. हे अक्षरात सांगणे, लिहिणे किती अवघड आहे. हे जमणार नाही हो, कारण संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद सुद्धा ग्वाही देतात. मग आपली अक्षरे तिथे कमीच पडणार ना हो. नेमके काय होते संत संगतीत गेल्यावर? नेमके काय फायदे होतात संतांच्या संगतीत राहिल्याने? जीवनात, विचारात, आचरणात काय बदल होतात आणि खरेच फरक पडतो का हो, असा प्रश्न आपणास सुद्धा पडत असेल. परंतु लक्षात घ्या, याचं उत्तर असं आहे, ज्याचा जसा भाव तसा त्याला देव. ओम गुरुदेव. असे म्हटले जाते की ज्याला जीवनात जसा संग भेटेल, ज्याच्या जीवनात जसा संग भेटेल तसेच चांगले वाईट रंग जीवनामध्ये भरले जातील. जर संगत आपल्याला चांगल्या व्यक्तीची झाली, सत्कर्मी व्यक्तीची झाली, सज्जन धार्मिक व्यक्तीची झाली, तर आपल्या जीवनाचा स्वानुभव हेच सांगतो प्रत्येकाचा की जीवनात सुख आनंद आल्याशिवाय राहणार नाही. आणि चुकूनही संगत जर आपल्याला वाईट मन असलेल्या, वाईट वर्तन असलेल्या व्यक्तीची काही मिनिट जरी घडली तरी आपल्याला रडायला लागल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. मग पहा, जिथे दुःख आहे तिथे आपलं मन आपल्याला जाऊ देतं का हो? नाही. मग भक्तजन हो, आपण कोणाच्या सानिध्यात राहावं, आपण कोणाच्या सानिध्याचा विचार करावा, या गोष्टीचा आधी
जर आपण विचार केला तर मग आपल्याला संत सानिध्यामध्ये जीवनामध्ये काय बदल होतात आणि ते बदल किती सकारात्मक असतात याची देही याची डोळा भोगीचे मुक्तीचा सोहळा. आणि मग आपल्या जीवनामध्ये संत संगत चुकून जरी घडली तरी जीवनामध्ये सुखाला पारावार राहणार नाही बरं. एक घडी आधी घडी, एक घडी आधी घडी, आधी ते पुण्याध, तुलसी संगत साधू की, हरे कोट अपराध. याचा अर्थ असा आहे, संपूर्ण आयुष्यामध्ये एक चतुर्थांश घडी जरी संतांची संगत घडली तरी कोटी कोटी अपराध नाहीसे होतात. जीवनात सुख आनंदाची प्राप्ती होते. मग सुख पाहिजे म्हणूनच आपण जीवन जगतोय. प्रत्येक क्षणाला आपण म्हणतो की मला आता सुख मिळेल, मला नंतर सुख मिळेल. अहो पण सुख या क्षणामध्ये आहे, या घडीमध्ये आहे. जर आपण संत संगत कराल तरच आपल्याला त्याची प्राप्ती होईल. जय हरी. एका पारड्यात पहा भक्तजन हो, एका पारड्यात स्वर्ग सुख व मोक्षाचे सुख घातले आणि दुसऱ्या पारड्यात क्षणिक संत संगाचे सत्संगाचे सुख टाकले, तर संत संगतीचे पारडे हे जड होऊन खाली होते हे आपल्याला स्वानुभवानेच समजेल. आणि अनेक भक्तांचा स्वानुभव हेच सांगून गेलेला आहे आपणास. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निमिषार्थ सत्संगती, निमिषार्ध सत्संगती, वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ती विश्रांती बापुडी. याचा अर्थ असा आहे, संत श्रेष्ठ तुकोबाराय सुद्धा सांगतात की अर्धा क्षण जरी संत संगती घडली तरी वैकुंठात कल्पापर्यंत निवास होतो. शिवाय त्याच्याकडे, ज्याला संत संगती घडते त्या जीवाकडे मोक्षपदे विश्रांतीस येतात. जय. पहा, तुका म्हणे आता देई संत संग, तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरो मना, तुझे नामी रंग भरो मना, भरो मना. संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरत असलो, ऐकत असलो तरी वारकरी परंपरेमध्ये संपूर्ण मानवजातीला कलाटणी देणारा घटक म्हणजेच संत होय. आयुष्यात संत संगतीला फारच महत्त्व आहे. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराच असा न कळत आपल्या जीवनावर होत असतो. म्हणूनच भक्तजन हो, पूर्व पुण्याईनेच आपल्याला संतांची संगत लाभते हे लक्षात घ्या. आपल्याला संगतीचा गुणधर्म आपल्यामध्ये लवकर येतो, लवकर चिकटतो आणि आपण तसेच वावरू लागतो, वागू लागतो, तसाच विचार करू लागतो. म्हणूनच जसा संग तसा रंग असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, चंदनाचा लेप आपल्याला ज्वरातून बरे करतो, पण संत संग आपल्याला त्रिगुणातीत करतो व भवतापाच्या ज्वरातून बाहेर काढत असतो. प्रत्येक माणूस व प्राणी मात्र हे त्रिगुणाच्या अधिपत्याखाली वावरत असतात. कारण तमोगुणामुळे विषय वासना ही वाढीस लागत असते. सत्वगुणामुळे नक्कीच ईश्वर भेट आपल्याला प्राप्त होते. संत सानिध्यातील सुख आनंद जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला काय करावा लागेल? विषय वासनांचा आधी त्याग करावा लागेल. मग हा त्याग करण्यासाठी काय करावं लागेल बरे पहा.
ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोटे, ऐसा नाम घोष सांगा कोटे, सांगा कोटे. पहा, संत सानिध्यातील सुख, आनंद, प्रेम, जिव्हाळा हे जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही. म्हणूनच ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष आनंद कुठे नाही मिळणार हो. तमोगुणामुळे इतरांना दुःख देणारी कामे घडतात. रजोगुणामुळे विषय भोगाच्या वासना तृप्तीसाठी कर्म केले जाते. तर आणि हीच विषय वासना तृप्ती जर झाली नाही, होतच राहिलं, तर मग अंश बीज रूपाने उरतो व हा अंश पुढच्या जन्माची तयारी करत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून सत्वगुणानं जगणं, सत रज तम यापैकी सत्वगुणामध्ये जीवन व्यतीत करणं हा मनुष्य जन्माचा खूप मोठा आनंदाचा भाग आहे. कारण सत्वगुणामुळे नक्कीच ईश्वर भेट घडवून येते. खरे सुख, शांती, समाधान या गोष्टींचा स्वानुभव घडत असतो. पण आपण फक्त मनुष्य जन्मामध्येच हे ज्ञान प्राप्त करणे शक्य असते. म्हणून भक्तजन हो, प्रत्येक वेळी आपण संत संग कसा लाभेल याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. जय हरी. फक्त मनुष्य जन्मामध्येच ज्ञान मिळणे शक्य असते. म्हणून याच ज्ञानासाठी, या आनंदासाठी प्रयत्नशील असणं सुद्धा गरजेचं आहे. पण जर असे प्रयत्न खूप काळ निष्काम भावनेने करणे जमले, तरच मग मात्र संत संगतीचा हा थोर लाभ आपल्या जीवनामध्ये भक्ताला होऊ शकतो. म्हणून संतांचे दास होता आलं पाहिजे. संत महिमा आणि संत सहवासामुळे जीवाला अनमोल फायदे होतात. हे लिहिणे, सांगणे, ऐकण्याच्या पलीकडचा स्वानुभव आहे बरं. कारण संत कोणापेक्षा महान आहेत याचे वर्णनच करणे अवघड आहे. कोणत्याही बाबतीत संतांचा सामान्य भक्ताशी, व्यक्तीशी संबंध आला तरी जीवाचे कल्याणच होते. ओम गुरुदेव. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. पहा, वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या सहवासातून येणाऱ्या स्वानुभवाला अंत नाही बरं. ते वारीच्या वेळेसच भक्ताला अनुभवास येते. म्हणून आधी वारकरी व्हा आणि मग भक्ती पूर्णत्वाच्या दिशेने कशी वाटचाल करू लागते याचा सुद्धा स्वानुभव घ्या. पहा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. वारीमध्ये या 14 अक्षरांचा जप जरी करता आला तरी आपल्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक छोटासा दृष्टांत आहे पहा. एकदा नारद मुनी वैकुंठास गेले असता देव दिसले नाहीत. म्हणून लक्ष्मी मातेस विचारले, माते देव कुठे आहेत? तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, देव देवपूजा करत आहेत. नारद मुनींना कुतूहल वाटले, देव आणि देवपूजा हे काय आहे बुवा? आणि नारद मुनी ज्या ठिकाणी देव पूजा करत होते त्या ठिकाणी गेले आणि समोर पाहतात तर संतांच्या प्रतिमांचे पूजन चालू होते. त्यांची देव पूजा करत होते. देव कोणाची पूजा करत होते? संतांची पूजा करत होते. अगायक विश्वधामा तुझा प्रसाद चंद्रमा. ज्या विश्व निर्मात्यानं ही सृष्टी निर्माण केली, चराचर निर्माण केले, तो विश्वाचा निर्माता संतांची पूजा करत आहे.
आणि मग पहा भक्तजन हो, याच्या पलीकडे अजून काय आपणास सांगू की आपण संतांच्या चरणाचे दास व्हावे आणि त्या सुखाला प्राप्त व्हावे. नारद मुनी गहिवरले आणि म्हणाले, देवा, आमची पूजा आपण करता. यावर विष्णू भगवान म्हणाले, होय, माझा नियमच आहे. जो माझी पूजा करतो मी त्याची पूजा करतो. राम कृष्ण हरी. म्हणून संतांच्या संगतीचा महिमा खूप अगाध आहे. संत संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञानविरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, साधकावरती अनायासे. संत संगामुळे ज्ञान विरक्ती, भक्ती, भुक्ती, मुक्ती सर्व काही प्राप्त होते. संतांच्या संगाने जीवाला उत्तम कीर्ती प्राप्त होते. संत संगाचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा. पंथ तो सुपंथे चालावा, उगवा वासना लिगाड. आणि म्हणून आजचे सार आहे भक्तजनो, साधू संतांशी कायमच शरण जावे, नतमस्तक व्हावे. स्वर्ग जयाची पायरी, अहो स्वर्ग जयाची पायरी, मोक्ष ज्याचा आज्ञाधारी. ऐका संतांचा महिमा, पायवनी ते शिव ब्रह्मा, ब्रह्मज्ञानाची ते मात, कोण तया तेथे पुसत. म्हणून संत संगतीमुळे साधकाला, मनुष्याला, भक्ताला मानसिक आंतरिक समाधान लाभून जीवन आनंदमय, सुखमय, ईश्वरमय असल्याचा स्वानुभव येऊन मन स्थिर राहून अनेक चांगली धार्मिक सामाजिक कर्मे हातून घडू लागतात. मन प्रसन्न होऊन सतत ईश्वरी नामात लीन राहते. काया वाचा मनी ईश्वराचे चिंतन चालूच राहते बरं. असे अनंत फायदे भक्तजन हो संत सहवासामुळे आपणास प्राप्त होतात. पण या सुखासाठी या सत्मार्गावर चालत राहणे आवश्यक आहे. थोडा जरी आपल्या दिवसातल्या वेळेचा उपयोग आपण संत चरणाचे दास होण्यात, संत विचारात लीन होण्यासाठी केला तरी आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांना धन्यवाद देते की आपण हा धार्मिक व्हिडिओ अगदी मनापासून पूर्णपणे ऐकल्याबद्दल. जय हरी. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला. पुढील सर्व धार्मिक अनमोल व्हिडिओ पाहण्यासाठी. आपण व्हिडिओ कोणत्या भागातून, शहरातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून पाहत आहात जमेल तर सांगा, प्रेरणा मिळेल मला. म्हणून भक्तजन हो, संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर काय आनंदाची प्राप्ती आहे हे मी आपणास आज समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम. आत्मा मालिक ओम गुरुदेव राम कृष्ण हरी. कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.